तर लेणीचा प्रत्येक कोपरा हा त्याची व्यथा सांगत असतो की काय कुठे कधी कसं काय झालं ते. तर मग ते समजून घ्यायसाठी तुम्हाला काय समजून घ्यायला लागेल का त्या लेणीचा फ्लोअर प्लॅन समजून घ्यायला लागेल. फ्लोअर प्लॅन म्हणजे काय तर तुम्ही तुमचं घर बांधायच्या आधी तुमचं घर कसं होणार आहे हे तुम्ही आधी ठरवता राईट की आधी कसंही बनेल असं नाही होत ना. तर लेणी जेव्हा आपण कोरायला चालू करतो तर त्यांचा फ्लोअर प्लॅन रेडी होता, त्यांना काय बनणार आहे माहिती होतं. लेणी कोरण्यासाठी जी सुरुवात झाली ती लेणी इथून कोरली गेली, ही पहिली लेणी पकडली जाते. तर लेणीच्या कोपऱ्यांमध्ये तुम्ही जेव्हा जाल, जेव्हा काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला ती समजेल की ती लेणी काय आहे. ओके, लेणी स्थापत्याचे दोन प्रकार आहेत. आर्ट अँड आर्किटेक्चर ज्यांना समजतं त्यांना कळेल बुद्धिझम मध्ये दोन स्थापत्य आहेत प्रामुख्याने. कोणते कोणते? एक असतो चैत्यगृह, दुसरा असतो विहार. चैत्यगृह कशासाठी असतो? जिथे बुद्धांच्या प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता येईल असं आहे. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर धार्मिक ठिकाण. हा झाला तुमचा चैत्यगृह, त्याचं स्थापत्य वेगळं असतं. विहार त्याचं स्थापत्य वेगळं असतं. आता विहार त्याची रचना कशी असते तर एक चौकोन असतं मोठं, त्याच्या भोवती 3 भागांमध्ये एक सेल असतात, खोल्या असतात आणि त्याच्या 3 भिंतींमध्ये खोल्या असतात. तसं इथे आहे का तर इथे अजिबात नाहीये, कारण तो पहिला एक्सपेरिमेंट होत होता. मी आता ज्या भागात आहे त्याला आपण तो पूर्ण विहार आहे, हा पूर्ण विहार आहे. त्या विहाराची एंट्री तिथून होती आणि ही जी रूम आहे इथून एक भिंत होती, इथून एक भिंत होती, कारण कायमस्वरूपी पाऊस पडत होता त्याच्यामुळे इथं भिंत होती. आता ती भिंत आहे का तर नाही. तर जे कोणी भदंत राहायचे ते या खोलीत राहायचे. मग त्यांना विशेष असं आहे की इथे एक पायरी आहे, तिथून आतमध्ये यायला लागते. ते इथे राहायचे, एवढंच काही ते त्यांचं ते इथे थांबायचे. त्यांच्या बरोबर जे काही साहित्य असायचं, नंतरच्या काळात लिखित साहित्य आलं, त्यांच्याबरोबर त्यांचं भिक्षापात्र, त्यांचं चिवर हे त्यांच्या सोबत असायचं. ते ठेवायचे कुठे? ही खोबणी आहे, ह्याच्यामध्ये त्यांच्या सोबत त्यांचं औषध, त्यांचं भिक्षापात्र, त्यांचं चिवर हे याच्यात ठेवतात. ओके, आणि ते इथे वास्तव्याला होते.